नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षांची सूचिता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त हिंगोली हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. या अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर दक्षता उपाययोजना राबविण्यात येणार असून भरारी पथकं, स्थिर पथके, केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. परीक्षा काळात कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी CCTV निरीक्षण, कागदपत्रांची काटेकोर तपासणी तसेच गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले, विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेता परीक्षा प्रक्रिया निर्भय आणि निपक्ष वातावरणात पार पाडणं हे प्रशासनाचं प्राधान्य आहे. त्यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच केंद्रस्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. पालक, शिक्षक आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कॉपीमुक्त हिंगोली अभियान यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी माहिती देताना सांगितलं की इयत्ता 10वी परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर 16,687 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी 4 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून 39 परीक्षा केंद्रांवर 15,241 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 7 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. 10वीच्या 54 आणि 12वीच्या 39 अशा सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक बैठे पथक नियुक्त करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगानं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 31 जानेवारी रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील PM श्री जिल्हा परिषद प्रशाला, आजेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच जयपूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेटी देऊन पाहणी करत शिक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या. या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, 10वी आणि 12वीची परीक्षा आता जी आहे फरवरी महिन्यामध्ये सुरू होणार. आता 10वीची जी परीक्षा आहे ते 20 फरवरीपासून आहे आणि 12वीची जी परीक्षा आहे ते 10 फरवरीपासून आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपल्याकडे 10वीचे जे आहे एक 54 सेंटर आहे आणि 12वीचे जे आहे ते 39 सेंटर आहे. टोटल मिळून आपल्याकडे 11 जे आहे ते केंद्र संवेदनशील आहे. आम्ही जे आहे आता अशीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सर्वांना प्रत्येक रूममध्ये जे आहे ते CCTV लावून घेतले पाहिजे. एक नंबर 2 जे आहे ते आपला असंच एक आहे की आपण एक भरारी पथक नेमून केलेले आहे. त्याच्यामध्ये आपला इन्व्हिजिलेटर जे आहे ते इन्व्हिजिलेटर आपले बोर्ड जे आहे ते अपॉइंट करतील, परंतु इन्व्हिजिलेटरऐवजी आपले भरारी पथक पण राहणार आहे जे आपले प्रत्येक केंद्रावरती जे आहे कधी पण जे आहे जाऊन इन्स्पेक्शन करू शकतो. सर, आपण म्हणाला की CCTV वगैरे प्रत्येक केंद्राच्या प्रत्येक परीक्षा रूममध्ये बसवायचे का? त्यासाठी पण निधीची कशी व्यवस्था असणार आहे? आम्ही याच्यामध्ये जे आहे सर्वांना अशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की त्यांनी याच्यामधून, कारण जे आहे परीक्षा केंद्राला एक्झाम होस्ट करण्यासाठी निधी देण्यात येत आहे बोर्डाकडून. त्यामुळे जे आहे त्यांनीच जे आहे ते प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक स्कूलमध्ये जे आहे ते कंपल्सरी क्लासरूमसाठी जे आहे ते CCTVची व्यवस्था करून घ्यायची. सर, आपलं प्रशासन एवढं सगळं कॉपीमुक्तीसाठी हे धोरण राबवणार आहे आणि निश्चितच हे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल. परंतु काही ठिकाणी जर काही शेल्टर जी चालत तिथं बऱ्याच ठिकाणी गैरप्रकार होतात. भरारी पथक आपलं काम करतं, परंतु जे तिथले लोक असतात ज्यांचं सेंटर असतं तिथं बरेचदा एखादी वेळेस गैरप्रकार त्यांच्याकडून होऊ शकतो. तर मग याच्यावरती काय कारवाई असणार आहे? त्याच्यामध्ये मागच्या वेळेस पण काही ठिकाणी जे आहे आम्हाला असा जे विषय मिळालेले होते ज्याच्यामध्ये लोकल टीचर्स किंवा लोकल सिटीजन्स जे आहे किंवा कुणी पण जे कॉपी याच्यासाठी इन्व्हॉल्व होता, त्याच्यामध्ये जे आहे आम्ही त्या तात्काळ स्कूलच्या एकतर लायसन्स कॅन्सल केलं होतं आणि त्याचबरोबर जे आहे त्या संबंधित जे लोकल सिटीजन्स होते ज्यांनी तो अडथळा केलेला होता त्याच्यावरती कारवाई पण केली होती. त्यामध्ये पण आता पण तसंच होणार आहे. आपण जे आहे प्रत्येक पेपरवरती बारकाईने वॉच
ठेवणार आहे. मग प्रत्येक स्कूल्स जे आहे आणि प्रत्येक आपले पेरेंट्स आणि प्रत्येक मुलांना हेच मी सांगू इच्छितो की आपल्याला जे सर्वांना चांगल्या प्रमाणे आपण तयारी करावं, तयारीवरच भरोसा ठेवा. याच्यामध्ये कॉपी करणं किंवा आपण कुठल्या प्रकाराचे मदत घेणं काही एक्झाममध्ये तो योग्य ठरत नाही आणि आपल्या जीवनासाठी पण पुढे जे आहे तो चालत नाही. असं कोणी पण आम्हाला आढळला आहे त्याच्यामध्ये सहभागी मिळाला, त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जे आहे ते पोलीस ॲक्शन पण घेणार आहे आणि आपल्याला पुढच्या कुठला याच्यासाठी पण बार पण करणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.